ओके. सो काय काय केलंय आतापर्यंत डॉकरमध्ये? डॉकरमध्ये काय काय बघितलं आपण आतापर्यंत ते सांगा. जर तुम्ही काल प्रॅक्टिस केली असेल कालच्या पूर्ण कन्सेप्टची तर तुम्हाला आता आठवायला पाहिजे. काय केलं? इन्स्टॉलेशन केलं सगळ्यात आधी. इन्स्टॉलेशन केलं, त्यानंतर आपण इमेज डाउनलोड केली सर, डॉकर इमेज. डॉकर इमेज कंटेनर क्रिएट केला. डॉकर इमेज आपण आधी घेतली. आपल्याला इमेजची का बरं गरज आहे? डॉकर इमेजची का बरं गरज आहे? डॉकर इमेजची गरज याच्यासाठी आहे की आपल्याला एक काय करायची आहे, छोटीशी व्हर्च्युअल मशीन क्रिएट करायची आहे ज्यामध्ये आपली ॲप्लिकेशन वर्क करणार. ठीक आहे. ज्या पद्धतीने EC2 इन्स्टन्स मध्ये आपण AMI बघितला त्याच पद्धतीने इथे काय बघायचं आपल्याला? डॉकर इमेजेस. देन त्यानंतर त्या डॉकर इमेज वरून आपण काय क्रिएट केलं? कंटेनर क्रिएट केलं. कंटेनरच्या आतमध्ये काय होतं? ऍप्लिकेशन रनिंग मध्ये होती. बरोबर? एवढं झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्या समोरचा कन्सेप्ट बघू आपण. आणि येस, वन मोर, आपण त्या कंटेनर्सला ऍक्सेस करून पण बघितलं आहे ऑनलाईन मध्ये. गुगल क्रोम वरून त्याला आपण ऍक्सेस पण केलेला आहे. म्हणजे आपली ऍप्लिकेशन वर्किंग मध्ये आहे हे आपण कन्सिडर केलं. क्लिअर? ओके. तर डॉकर रनिंग मध्ये आहे का? सिस्टम CTL स्टेटस डॉकर. बरोबर? सुडो लावावं लागेल. रनिंग मध्ये दिसतोय म्हणजेच आपलं वर्किंग काम करेल. सो काय कमांड यूज करतो आपण डॉकर कंटेनर्स बघायसाठी? डॉकर PS आहे का? कुठे कंटेनर्स रनिंग मध्ये दिसतात का? नाहीये. तर हे कंटेनर स्टॉप का झाले? कारण आपला इन्स्टन्स आपला स्टॉप केला होता आपण, त्यामुळे कंटेनर सुद्धा स्टॉप झाले आहेत. आता ते कसे बघायचे? डॉकर PS-A ने बघायचे की कंटेनर जर स्टॉप झालेले असणार किंवा कुठले पण असो, रनिंग असो किंवा स्टॉप्ड असो, ते सगळे कंटेनर्स कुठे दिसणार? इथे. अच्छा, सुडो लावावं लागेल प्रत्येक वेळेस. तर मी सिम्पली रूट वर चाललोय. डॉकर PS-A आपण यूज करतोय. बघा इथे पूर्ण कंटेनर्स दिसतात आपल्याला जे पण आपण क्रिएट केले आहेत. दिसतात का? राईट. तर इथे बघा, इथे स्टेटस आता काय दिसतोय? अप दिसतोय का? नाही. काय दिसतोय? एक्झिटेड दिसतोय 21 hours ago. म्हणजेच आपण जेव्हा इन्स्टन्स स्टॉप केलाय तेव्हा ते एक्झिट मोड मध्ये गेलाय. पण स्टेटस मध्ये 0 दिसतोय. 0 इट मीन्स की हे कुठलाही इश्यू नाहीये यामध्ये. ठीक आहे. इश्यू कुठलाही नाहीये, हे प्रॉपरली स्टॉप झालेले आहे. जर इथे दुसरे काही कोड झाले जसं एरर कोड 137 तर ते डिनोट करतं तुमचे एरर्स, तुमच्या कंटेनर्स मध्ये काहीतरी इश्यू आहे असं डिनोट करतात. तर तुम्हाला इथे स्टेटस मध्ये कंटेनर्सचे कोणते कोणते एरर कोड येतात ते तुम्हाला माहिती पाहिजे. लिहा क्वेश्चन. आणि स्टेटस मध्ये कोणते कोणते स्टेटस येतात, कोड्स कोणते असतात, त्यांचा इश्यू काय असतो ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. कळलं? एक क्वेश्चन भेटला. स्टेटस कोड्स फॉर कंटेनर्स. ओके. सर एक आणखी क्वेश्चन आला की आता हा जो स्टॉप झालेला कंटेनर आहे याला आता परत आपल्याला यूज करायचं तर कसं करायचं? करेक्ट ना? तर कमांड यूज करणार तुम्ही डॉकर स्टार्ट. डॉकर स्टार्ट करायचं आहे. कोणता कंटेनर स्टार्ट करायचा आहे? तर त्या पद्धतीने तुम्हाला इथे याचा ID द्यावा लागेल. ठीक आहे. स्टार्ट करतोय आपण एका कंटेनरला, स्टार्ट झाला आहे. आता तुम्ही डॉकर PS जर चेक करताय तर PS मध्ये तुम्हाला एक कंटेनर रनिंग मध्ये दिसेल, सी अप, आणि 81 पोर्ट नंबरवर आपण त्याला काल फॉरवर्ड केलेलं होतं. दिसतंय? तर हा स्टार्ट कमांड समजलं. स्टार्ट सोबत तुम्ही स्टॉप एखादा कंटेनर स्टार्टेड कंटेनरला तुम्ही स्टॉप करायचं असेल तर कमांड कोणती यूज करणार? STOP स्टॉप. क्लिअर झालं? ठीक आहे. तर तो स्टॉप होणार. आता तुमची एक कंडिशन असेल की मला काय पाहिजे? पूर्ण कंटेनरची फक्त ID बघायची आहे. सो डॉकर PS-A-Q लिहायचा. फक्त कंटेनरचे IP मिळणार, ID मिळणार. Q म्हणजेच काय? तर कंटेनरचे कम्प्लीट IDs मिळणार तुम्हाला. जे पण कंटेनर्स तुमचे वर्किंग आणि स्टॉप मध्ये आहेत सर्वांचे. ओके. आणि जर काही कंटेनर्स आपल्याला डिलीट करायचे असेल तर आपण तसं पण करू शकतो. डॉकर RM-RF
ठीक आहे. आणि याला लिहायचं कोटमध्ये ओके. RM आर आहे का एफ आहे, येस एफ. ठीक आहे. तर कमांड कोणती बघितली तुम्ही, डॉकर RM कमांड एफ फॉर फोर्सफुली कंटेनर स्टार्टेड असो और कंटेनर एक्झिटेड मोड मध्ये असो, सगळे कंटेनर्स काय करणार तो डिलीट करणार. क्लिअर आहे. आता जे पण आयडीज आलेल्या होत्या त्या आयडीज ला आपण काय केलं आहे, डिलीट केलेलं आहे. तर आपल्याकडे आता डॉकर PS मध्ये काय दिसणार का, नाहीये. डॉकर PS-A मध्ये दिसणार का, नाही दिसणार. सगळे कंटेनर्स आपण उडवून टाकलेत. कमांड समजली, ठीक आहे. सो आता आपल्याकडे कंटेनर नाहीये, क्रिएट करावं लागेल. आपल्याकडे काय करावं लागेल, क्रिएट करावं लागेल. तर कसं करणार, कोणती कमांड बघितली आपण क्रिएट करण्यासाठी, कंटेनर रन करण्यासाठी काय बघितलं होतं आपण कमांड, डॉकर रन. तुम्हाला काय आठवणार, तुम्ही अभ्यासच नाही करताय. डॉकर रन -D, देन त्यानंतर हायफन नेम देतो आपण, वेब सर्व्हर समथिंग देतो आपण इकडे. नेक्स्ट काय करणार, नेक्स्ट काय करणार, -P देणार. काय करतो पी कशासाठी देतो, पी कशासाठी देतो, मला नाही का छडी घेऊन यावंच लागणार. का देतो पी ऑनलाईन मध्ये, पोर्ट साठी सर. पोर्ट साठी देतो. पोर्ट 80 पोर्ट नंबरवर फॉरवर्ड करायचं आहे. कंटेनरचा पोर्ट नंबर 80 आहे आणि आपली इमेज आहे HTTPD. ठीक आहे, HTTPD. आणि देन सिम्पली आपण याला एंटर करणार, आपला एक कंटेनर क्रिएट होणार. आता हा बघू शकतो आपण डॉकर PS मध्ये रनिंग मोड मध्ये बघतोय. याला आपल्याला पूर्ण डिटेल बघायची असेल तर कमांड कोणती बघितली, काल कमांड कोणती बघितली आपण, डॉकर इन्स्पेक्ट. डॉकर इन्स्पेक्ट आणि देन काय पाहिजे आपल्याला, कंटेनरचा ID और कंटेनरचा नेम. वेब सर्व्हर लिहिलं तुम्ही तरी चालेल, ID लिहिलं तरी चालेल, वेब सर्व्हर. सो सी कंटेनरचं कंप्लीट डिटेल तुम्हाला इथे बघायला मिळेल. झालं कमांड रिफ्रेश, बघितलं का. आता या कंटेनरला आपल्याला बघायचं आहे एक्सेस करून. तर कसं करायचं, तर आपल्याला इथे IP मिळेल. याचा प्रायव्हेट IP आहे हा प्रायव्हेट IP आपण कर्ल करतो इथे 172.17.0.2. तर आपल्याला इथे हा वर्क मध्ये आहे असं समजेल, असं दिसतंय. ठीक आहे. आणि या कंटेनरला आपण फॉरवर्ड केलाय 80 पोर्ट नंबरवर. तर आपल्याकडे एक्सेस करून बघू आपण. IP ऍड्रेस, पब्लिक IP ऍड्रेस, हा कशाचा IP ऍड्रेस आहे, तर आपला इन्स्टन्सचा IP ऍड्रेस आहे. आपण एक्सेस करतोय आणि आपला HTTPD हा कंटेनर रनिंग मध्ये राहणार. ठीक आहे. इथे S आलेला आहे, S आपण अजून लावलेलं नाही, सिक्युरिटी ते काढून टाका आणि एंटर करा. याला तुम्हाला हा वर्क होताना दिसतोय आहे. इथपर्यंत बघितलेलं आपलं. देन आज तुम्ही 2-3 कमांड एक्स्ट्रा बघितल्या. वन मोर थिंग, आता हा जो कंटेनर चालू कंटेनर आहे, या कंटेनरला जर तुम्हाला डिलीट करायचं असेल, सॉरी बंद करायचं असेल, तर डॉकर किल कमांड एक आहे. कोणती कमांड, डॉकर किल. अगेन आपल्याला ID पाहिजे, IP नाही ID पाहिजे. तर ID साठी आपल्याला काय करावं लागेल, डॉकर PS करून आधी चेक करावं लागेल ID. हा ID दिसतोय, डॉकर किल आणि अगेन ID लिहायचा. और सिंपल तुम्ही नेम लिहा. नेम देण्याचं कारण काय समजलं, ID प्रत्येक वेळेस आपल्याला लक्षात राहणार नाही, नेम आपल्याला लक्षात राहतं. तर नेम आपण यूज करू शकतो, वेब सर्व्हर. जो डॉकर किल वेब सर्व्हर सी, वेब सर्व्हरला किल केलाय त्यांनी. आता हा जर आपण बघायचा आहे तर डॉकर PS-A मध्ये आपल्याला दिसायला येईल. आता कोड बघा किती आलाय, 137 मीन्स फोर्सफुली एक्झिटेड. किल कमांड काय करतीये, तुमच्या कंटेनरला फोर्सफुली एक्झिट करतीये, फोर्सफुली स्टॉप करतीये. समजलं.
ओके. सो अगेन याला आपण स्टार्ट करू. डॉकर स्टार्ट वेब सर्वर. ठीक आहे. सो डॉकर ps हिअर इट्स अगेन इन रनिंग स्टेटस. कन्सेप्ट समजला? कन्सेप्ट समजला का? आता मला एक सांगा, आपल्या कंटेनर मध्ये कोणतं पेज चालू आहे? एक नॉर्मलचा HTTP चा पेज चालू आहे. बट आता आपल्याला आपल्या पद्धतीचा वेब पेज पाहिजे. या पेजला चेंज करावं लागेल ना. इथे जो index.html चालू आहे त्याला आपल्याला चेंज करावं लागेल. कसं करणार? सर्वात आधी काय करावं लागेल? कंटेनरच्या आतमध्ये जावं लागेल. कंटेनर मध्ये तो पेज आपल्याला चेंज करावा लागेल, राईट? तर तो कंटेनर index.html चेंज कसा करायचा? तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला त्याच्या आतमध्ये जावं लागेल. सो डॉकर exec आठवतं का? साक्षी, उमेश, आठवत आहे का हे कमांड्स? डॉकर exec-it. नेक्स्ट काय करतो आपण? नेक्स्ट काय करतो सांगा? कंटेनरचा आयडी अदरवाइज वेब सर्व्हर नाव द्यायचं. ठीक आहे, वेब सर्व्हर. देन त्यानंतर यामध्ये आयटी म्हणजेच काय? तर इंटरॅक्टिव्ह मोड. आयटी म्हणजेच काय? इंटरॅक्टिव्ह मोड. इंटरॅक्टिव्ह मोड मध्ये आपल्याला एंट्री करायची आहे. तर आपल्याला एक शेल ओपन करावं लागेल. कशासाठी? त्याच्यावर वर्क करण्यासाठी. कंटेनर मध्ये वर्क करण्यासाठी आपल्याला शेल यूज करायचा आहे. तर sh लिहा. और sh शेल कोणते कोणते असतात? जे नॉर्मल शेल आपण यूज करतो ते sh लिहा, अदरवाइज बॅश लिहा. ठीक आहे. तर इथे तुम्ही आलात आता कंटेनरच्या आतमध्ये. कुठे आलात तुम्ही? कंटेनरच्या आतमध्ये. आणि इथे तुम्हाला दिसेल याचा होम डायरेक्टरी /usr/local/apache2. इमेज कोणती आहे आपली? HTTPD. लक्षात ठेवायचं HTTPD आहे म्हणून आपल्याला हा वर्किंग डायरेक्टरी त्याचा मिळतोय. दुसरे असते तर दुसरं वर्किंग डायरेक्टरी मिळालं असतं. क्लिअर झालं? ठीक आहे. सो आपण कुठे होता? कंटेनरच्या आतमध्ये. तर इथे बघा LL कमांड चालेल का? नाही चालत. vim कमांड चालते का? vim F1 नो कमांड्स. vi चालती का? F1 नो कमांड्स. नॅनो चालेल का? F1 नो कमांड. बघा, एक नॉर्मल लिनक्स मध्ये हा कमांड चालायला पाहिजे ना. बट इथे चालतंय का? नाही. तर त्या सगळ्या डिपेंडन्सीज अवेलेबलच नाहीये. त्यामुळेच हा कंटेनर काय असतो? खूप लाईट वेट असतो. आणि याचा हा मेन बेनिफिट आहे की हा लाईट वेट असतो, इझिली शेअरेबल आहे, इझिली स्केलेबल आहे. कंटेनरायझेशन का बरं यूज करतोय ते समजलं? ठीक आहे. आणि आहे काय ही छोटीशी एक व्हर्च्युअल मशीन ज्यामध्ये आता आपलं रनिंग मध्ये काय? HTTPD रनिंग मध्ये. क्लिअर झालं? ओके. तर आता आपण कंटेनरच्या आतमध्ये आहोत. तर इथे ls कमांड चालेल का? येस, ls कमांड चालतीये. आता इथे बघा आपल्याला डायरेक्टरी स्ट्रक्चर दिसतोय HTTPD चा. तर HTTPD चा आता index.html कुठे असणार? आपल्याला चेंज करायचं ना पेज. index.html. तर तो index.html कुठे असणार? तर इथे असतो htdocs. दिसतंय डायरेक्टरी? htdocs दिसतीये का? तर htdocs मध्ये तुम्हाला जायचं आहे. htdocs मध्ये चेक करा. htdocs मध्ये तुम्हाला दिसेल index.html. कळलं? देन यामध्ये तुम्हाला चेंज करायचा आहे तो पेज. तर आता एडिटर तर चालत नाहीये. vim चालतंय का? नॅनो चालतंय का? vi चालतंय का? नाही. मग आता एडिट कसं करायचं? एडिट कसं करायचं? कॅट आणि रिडायरेक्टर. तर ते चालतंय का? चेक करू. कॅट आणि रिडायरेक्टर कुठे पाहिजे आपल्याला? htdocs मध्ये, index.html मध्ये. करेक्ट. तर इथे आता कॅट रिडायरेक्टर वर्क करताय. म्हणजे मिनिमम रिसोर्सेस सोबत आपल्याला चांगलं काम करायचं. बरोबर? जेव्हा आपण कॅट आणि रिडायरेक्टरचा यूज करू शकतो तर तो बाकीच्या कमांड देणार का आपल्याला? नाही. तर मिनिमम डिपेंडन्सीज. अंडरस्टूड? दॅट्स वाय इट्स सो मच लाईट वेट. तर आता इथे आपल्याला कंटेंट लिहायचं आहे. काय करणार आपण?
this is Docker container. Clear? And then close it. स्पेल गलत झालाय, बॅक मध्ये येतो कंटेनर. ओके, सो नाउ क्लोज इट, सेव्ह इट, कंट्रोल डी, अँड देन हिट करून बघा झाला आहे का नाही. जर इथे हा रिफ्रेश झाला लगेच तर इट्स ओके. बघा झालाय, पेज चेंज झालाय आपला, ठीक आहे. नाही झाला असता तर आपण याला स्टार्ट आणि स्टॉप केलं असतं. स्टॉप करून अगेन एकदा स्टार्ट केला असता, तो रिफ्रेश झाला असता. क्लिअर? बट आता आपल्याला करायची गरज आहे का? नाही, कारण तो इझिली चेंज आपल्याला रिफ्लेक्शन देतोय. क्लिअर? तर ही कमांड समजलं. काय केलं आपण यामध्ये? एक्झिट करायचं इथून. आता कंटेनरच्या बाहेर निघतोय आपण. कंटेनरच्या आतमध्ये जाण्यासाठी कोणती कमांड यूज केली आहे? docker exec -it वेब सर्व्हर आणि नंतर ना काय द्यायचं आहे? बॅश. इथे काही इश्यू, काही कमांड नाही समजले असं सांगा. कोणत्या कोणत्या कमांड बघितल्या आपण? स्टार्ट, स्टॉप, किल अँड exec. करेक्ट. मी काल तुम्हाला काय सांगितलं होतं की कंटेनर काय करतो? ऍज अ प्रोसेस वर्क करतोय, बरोबर? तर ते जर चेक करायचं असेल तर तुम्हाला ऍज अ कंटेनर हा प्रोसेस मध्ये चेक करायचं असेल तर सिंपल ps कमांड यूज करायची. -elf माहिती आहे तुम्हाला? elf पाईप देणार आणि लेस करणार. तर इथे तुम्हाला दिसेल httpd कंटेनर रनिंग मध्ये कुठेतरी. सी हे काय दिसतंय इथे? डॉकर हे httpd-d फोरग्राऊंड म्हणजेच काय? आपले कंटेनर्स आहेत जे आपले इथे रनिंग मध्ये आहेत. कळलं? ठीक आहे. हे कंटेनर्स आहे जे आपण आतापर्यंत एक्सेस केले होते आणि आपण आता डिलीट पण केलेले आहेत. डॉकरची पण इन्फॉर्मेशन आहे इथे. डॉकर हा रनिंग मध्ये आहे बॅकग्राऊंड मध्ये. कंटेनर डी सुद्धा इथे रनिंग मध्ये दिसेल ऍज अ प्रोसेस आहे. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे चेक करता येणार. क्लिअर झालं? ओके. सो नेक्स्ट आता आपल्याला काय बघायचंय? आणखी या डॉकरवर कशा पद्धतीने काम करणार ते बघू आपण. एवढा पुढचं समजलं?